श्रीमते भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुमुनंद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रभ्रम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम हरी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कसे विस्तार त्यांच्या कृपादाने कसे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा आवाज कडक करा. अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र सातोना नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15वे आणि त्यामध्ये माझ्याकडे आलेली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा. बरोबर चौथाच आहे का किती चौथं बरोबर आहे का? तरी काही असं करेल काही असं करेल मिळच नाही मला. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली अल्पशी सेवा आहे. हनुमंतराय जसजशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हा आम्हाला देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. हरिप्राप्तीशी उपाय काय देवाच्या प्राप्तीचा उपाय आहे? धरावे संताचे ते पाय. संताचे ते पाय धरले की देवाची प्राप्ती होते. देवाच्या प्राप्तीचा उपाय नाथबाबा सांग. का हो महाराज संताचे पाय धरले की देवाची प्राप्ती होते. हो म्हणजे त्या साधनाने साध्याची प्राप्ती होते. येणे साधती साधन. अरे साध्य साधल्या जाईन या साधनाने म्हणून येणे साधती साधन. आणि नुसतं साधनाने साध्य प्राप्त होत नाही तर ही जी भवाची बंधन आहे ती भवाची बंधनं तुटती तुटती भवाची बंधन. का हो महाराज संताच्या व्यतिरिक्त भगवंताच्या प्राप्तीचा उपाय? महाराज म्हटले संता विना प्राप्ती नाही. का हो महाराज तुम्हीही संत आणि मोठेपणाही संताचा गाता. महाराज म्हणले माझ्यावर भरोसा ठेवू नका. मग वेदाची साक्ष देतो ऐशे वेद देती ग्वाही येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. आणि शेवटी महाराज म्हणतात संत देवाचीच प्राप्ती करून देतात असंच नाही आहे. तुमच्या मनाचं मनोरथ जो भगवंत पूर्ण करू शकत नाही ती पूर्ण करण्याची ताकद जगाच्या मालकापेक्षा संतामध्ये आहे. म्हणून एका जनार्दनी संत
पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधन, तुटती भवाचे बंधन. सेवेसाठी निवडलेल्या चारही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीनं बोलायला मी मोकळा आहे. विठ्ठला असं फ्रेश बसा, बैठे बैठे सावधान, असं मोकळं बसायचं. तुम्ही असं टेन्शन मध्ये असं काही कर्ज आहे का तुमच्या? लय तानात यायचंच नाही. बघा इकडे लक्ष द्या. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर काही टेन्शन दिसायला का नाही? मै गाडी आजच फायनान्सवाल्या नेली, मी दुसऱ्याची आणली. पण आहे का असं काही नाही. त्याला म्हणलं काळजी करू नको, इथलं कीर्तन केलं की एक हप्ता भरतो. कारण सप्ताह झाल्याशिवाय आमचा हप्ता फिटत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. लय टेन्शन घ्यायचं नाही. आणि इकडे लक्ष द्या, संसारातलं दुःख कधी कीर्तनात आणायचं नाही. संसारातलं दुःख कधी परमार्थात आणायचं नाही. संसारातलं दुःख परमार्थात आणण्यापेक्षा अरे परमार्थातला आनंद तुमच्या संसारात न्या. संसार आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. वा, आपण परमार्थामध्ये आनंद घेऊन गेलं पाहिजे. पद्धतशीर बसायचं. मस्त. तिकडे कायचा आवाज चालू आहे? बर हा स्वयंपाक चांगलं स्वयंपाक जोरात करते ते आहे का नाही? इथपर्यंत म्हणजे आमच्या इथल्या शांत का कोणी चहा केला की अख्ख्या गल्ल्या कळतं. एकदा भगून आदळी, एकदा कडची आदळी नाही असं. चला इकडे विठाला. आताच सांगतो, तुम्ही मला लय डोळे वाटून पाहू नका. मी योगेश महाराज आलं तसं पाहिलोय. मला बारकुसा महाराज आहे म्हणून का? आपल्या तब्येतीवर जाऊ नका. त्यातली तर तुम्ही वरून ते फोडलं तर मी दचकलो. आता दोरी घालावं लागेल मला. असं करू नका. सावध करा ना, आहे का नाही? माझ्या जाऊ दे आता, विषय तो वेगळा आहे. अभंग फार गोड आहे. सप्ताह फार वातावरण पवित्र आहे. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण चिंतन मांडतोय. मग शंका मनामध्ये येते की अभंगामध्ये नाथ बाबा आपल्याला देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. का हो महाराज, काय सांगून सांगताय तर भगवंताच्या प्राप्तीचा उपाय? अहो तुम्ही आम्हाला आमच्या पोराचं लग्न कसं होईल याचा उपाय सांगावा. शेजाऱ्याचं एकरभर रान आम्हाला कसं घेता येईल याचा उपाय सांगावा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मीच कसा विजय होईल याचा उपाय सांगावा. माझा दुश्मन कसा चित होईल याचा उपाय सांगावा. अहो माझी प्रगती कशानं होईल याचा उपाय सांगावा. सांगून सांगून काय सांगताय? देवाच्या प्राप्तीचा उपाय, त्याची आम्हाला गरज आहे का? तर महाराज असं म्हणतात, माणसाच्या जन्माला आलं ना तर धन्यता आपली कशात आहे? मानवता जन्म मिळाला ना, कशात धन्यता आहे? कोण म्हणलं लग्न होण्यात? अहो कशात धन्यता आहे? अहो आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे? विठ्ठलाची एक देखलिया, हो विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माला ते सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. टाळ्या वाजव महाराजसाठी. वा वा, व्यवस्थित प्रमाण दिलं. प्रमाणाचे बोल शब्द असे आहेत. माणसाच्या जन्माचं सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. जगाच्या मालकाला पाहिलं की या जन्माची सार्थकता आहे. तुम्हा आम्हाला वाटत असेल चांगले कपडे असे स्टारचे घातले म्हणजे आपली सार्थकता नाही हो. चांगलं खायला मिळालं म्हणजे आपली सार्थकता नाही महाराज. जगाच्या मालकाला बघणं ही आपल्या जन्माचं सार्थकता आहे. विठ्ठल बघितला की जन्माचं सार्थक होतं. पण ऐका, महिला मंडळीसाठी जरा एक संधी जास्त दिली बरं भगवंतानी. एक संधी जास्त आहे. देव जगाच्या मालकाला बघितलं ना की सार्थक होतं. मग ते स्त्री असो वा पुरुष असो. विठ्ठला स्त्री अथवा पुरुष दोघांनी सुद्धा जगाच्या मालकाला बघितलं की धन्यता होते. पण आमच्या माऊल्यांना अजून एकदा सार्थक जन्माचं करता येतं. एक प्रमाण गाथ्यातलं आहे, एक प्रमाण पिक्चरचं गाणं आहे.
ऐका ऐका, चित्रपटाचे बोल सुद्धा काही गीताचे चांगले होते बरं महाराज तत्कालीन. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. किती चांगलं बोल आहेत महाराज, जाणीव करून देणारे आहेत की या धरतीमध्ये मायबाप तुमचं दैवत आहे. असे गाणे असले तर ऐकायला सुद्धा काही हरकत नाही. तसंच एका चित्रपटातलं गीत तुमच्या माऊल्यासाठी आहे. पुरुष अथवा स्त्री विठ्ठलाला पाहिलं की जन्माचं सार्थक आहे. आणि आमच्या माऊल्यासाठी एक संधी अजून दिली. कोणती आहे? ते माहेरच्या साडीत चित्रपटातलं गीत आहे. त्या चित्रपटातल्या गीताचे बोल असे आहेत. स्त्री जन्माचे सार्थक झाले, सुवासिनीचे मरण लाभले. सुवासिनीचं मरण लाभलं ना आमच्या माता माऊल्यांना की जन्माचं सार्थक आहे. आणि दुसरं म्हणजे जगाच्या मालकाला आपण बघितलं की आपल्या जन्माचं सार्थक आहे. मग माणसाच्या जन्माला आलो आणि जगाच्या मालकाला बघितलं की आपली धन्यता आहे. ही गोष्ट नाथबाबांच्या लक्षात आली. कारण जीव धन्यता कशात सुद्धा मानायला लागला. आपण कशात सुद्धा धन्यता मानतो, पण ज्याच्यात आपण धन्यता मानतो ती दुःखाला कारणीभूत आहे. आपण कशात धन्यता मानतो? एक जण म्हणला महाराज पोराचं लग्न होऊ द्या, सुनबाई मिळाली की आम्ही खुश, आम्ही सुखी. झालं पोराचं लग्न, पण सुनबाई निघाली खिलार. चलता चलता खोसाटे काढायला लागलो. आपण कशातही धन्यता मानतो, पण कशातही धन्यता मानायची नाही खऱ्या अर्थानं. बरं हे युट्यूब वाले आपलेच आहेत का दोन्ही? गावातले नाही, सगळेच आपले असतात आणि आपलेच वाट लावित असतात. हे ध्यान इकडे लक्ष द्या. आणि ऐका ना, चुकलेलं काय करायचं? बोला बोला, चुकलेलं काय करायचं? हा येडाय तू, व्हायरल करायचं. कारण जेवढं तू चांगलं टाकशील ते कोणी बघणार नाही. चुकलेलं टाक, लय लोक बघतील. कारण असा नियम आहे. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. चुकीच्या बातम्या लवकर पसरतात असं म्हणण्यापेक्षा लवकर पसरवतात असं म्हणलं पाहिजे. आणि माझं मत आहे, महाराज जर चुकला तर तुम्ही म्हणतात ते कट केलं पाहिजे. पण योगेश महाराज हे मताचा मी माणूस आहे की ते कट नाही करायचं, तर ते जास्त व्हायरल करायचं. का? कारण त्याची चूक जर झाकून टाकली तर तो अजून चुका करेल. त्याला त्याची चूक कळाली पाहिजे आणि ती समाजापर्यंत आली पाहिजे. मग मी चुकतोय ना, मग माझी जाणीव जर तुम्ही आमच्या चुका झाकायला लागले ना, मग त्या एवढ्या चुका वाढत जातील, मग तुम्हाला झाकता सुद्धा येणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून चुकू द्या. हे बघा, विषय असा आहे की आपण केलं पण जाऊ द्या, काही मोह चुकलं तर आपण आपल्याला ऍडजस्ट करू, जाऊ द्या असं म्हणतात. असं म्हणतात इंग्लिशमध्ये अजून एक वाक्य आहे, ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. तडजोड हे जीवनाचं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे वाक्य ऐकून तुम्ही म्हणता लय शिकलेलं आहे का? मी 2-3 पाठ केलेत. उग वजन आणायला विठ्ठल. आपल्याला जास्त काही जमत नाही, पण आपण कोणाचं सुद्धा वळवळ बंद करायची ताकद ठेवतो बरं का बंडू महाराज. तेवढं आपल्याला म्हणजे एखादं शहाणपणा करायला लागलं. मी कन्नडी भाषेतले 2-3 वाक्य पाठ केलेत. एक जण म्हणला मला कन्नडी भाषेत, ती म्हणलं सांग मानंग 1 रुपये कुडू म्हणजे काय. तुम्हाला कळालं का? नाही, मला नाही कळालं, राहू द्या विठ्ठला. मग आपण कशातही धन्यता मानतो. नाथ महाराज म्हणतात, अरे संसारिक विषयामध्ये रममान होण्यापेक्षा आणि संसारातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करून तुम्ही स्वतःला धन्यता मानत असाल तर तुम्ही धन्य होणार नाही. आपण धन्य केव्हा होऊ? अरे आपण त्या जगाच्या मालकाचे दास होऊ ना. त्या जगाच्या मालकाचे आम्ही सेवक होऊ, तेव्हा आमची धन्यता आहे. संसाराचे दास होऊन धन्य आम्ही जन्म आलो, 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 धन्य आम्ही जन्म आलो. दास
भगवंताचं दास होऊ ना, तेव्हा आपण धन्य होऊ. ज्याच्या ऐका ना, या देहाची परिपूर्णता कशात आहे माहित आहे? ज्याच्यासाठी मिळाला त्याच्या कारणी लावला की धन्यता आहे. नाही तर माणसं नाही तरी गेला जन्म वाया जाणार आहे. आणि माझी एक विनंती आहे, हा नरदेह मिळाला ना, याचं परिपूर्ण आपण याचा लाभ घेतला पाहिजे. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, काय करणार आहे जनावरला मला सांगा. म्हशी कीर्तनाला येतात का? म्हशी कीर्तन ज्या आल्या नाही त्या म्हशी का? मला असं नाही म्हणायचं, पण म्हशी कीर्तनाला येऊ शकत नाही, ती गोष्ट आपण लक्षात ठेवली पण नाही. कारण याच देही घडे आणि काय जाण नाही कोठे, नाही कोठे, आणि काय जाण नाही कोठे, देही घडे देवाचे भजन, आणि काय जाण नाही कोठे, आणि काय जाण नाही कोठे, याच देही घडे हे ज्ञान पुन्हा कुठे नाही महाराज. आपण स्वतःला ओळखून घेतलं पाहिजे. काय झालंय, आपली ओळख लोक निर्माण करतात, आपण करत नाहीत. माझं वाक्य जरा लक्ष देऊ नये का, बैठे बैठे सावधान. आपली ओळख आपण केली पाहिजे. आपण लोक आपली ओळख करतात आणि त्याच्याहून आपण आपल्याला ओळखतो. हे फक्त जमतंय का बघा. कारण हे कमी जास्त मला कळत नाही. येडीला माहेरन सासर सारखंच असतं. चला आपल्याला जपून घेऊ. लक्ष द्या. कारण महाराज मला गाता येत नाही, मला भजन म्हणता येत नाही. बरं खरंच म्हणता येत नाही. मग तुम्ही म्हणता कीर्तन करतो भजन म्हणता येत नाही, मग प्रयत्न कर ना. मीही प्रयत्न केले पण नाही जमलं. एक मृदंगाचार्य भेटले, महाराज भजन शिकायचंय हो, मृदंग घे आणि त्याच्यावर थापा हाण. म्हणलं महाराज त्याच्यावर मारणाऱ्या थापा लय अवघड आहेत, ह्या थापा लय सोपे. एक भेटला दुसरा, महाराज पेटी घेन पेटी बस, म्हणजे बाजूला बस, तरी नाही जमलं. एक आळंदीचा भेटला, महाराज भजन शिकायचंय. म्हटलं हो. म्हटला तानपुरा घे तानपुरा. मी पुरा ताण घेतला तरी मला जमलं नाही. एक गावाकडचा 150 भेटला, म्हणला बिड्यावड आवाज उकलत आहे. म्हणलं असं नाही आहे का. भजन हे रेल्वे का गावाला. वा काय नशीबवान आहे. विठ्ठला भजन हे प्रयत्नाने येत नसतं, ते प्रारब्धात असावं लागतं. माझ्याकडे लक्ष द्या. लोक आपली किंमत करतात, तो आपण आपली किंमत. आपण आपली किंमत कशावरून समजतो? लोक आपल्याला किती किंमत देतात त्याच्यावरून. बघा, एक व्यक्ती एका साधू महाराजाकडे गेला, महाराज मला कोणीच किंमत देत नाही. अहो बाकीचं सोडा, माझी बायको सुद्धा मला किंमत देत नाही. महाराज म्हणले तुझीच काय. तुमचं सेन्स खूप. चला एवढं 5G असलं पाहिजे. चला कोणीच किंमत देत नाही. महाराज म्हटले काळजी करू नको, एक पारख कर. आणि काय कर, एक चकाकणारा दगड दिला, चमकणारा. हा दगड घे आणि ह्या मार्केटमध्ये घेऊन जा. विकायचं कुणालाच नाही, पण याची किंमत मात्र प्रत्येकाकडे कर. तो एका भाजीवाल्याकडे गेला, मावशी हा दगड आहे, हा दगड विकत घेता का? मावशी म्हणली मला त्या दगडाचं काय काम आहे, पण छटाकाचं माप दिसतंय, मी ते माप तराजू मध्ये तोलायला घेईन, 5 रुपयाला घेते. तो म्हणला पुरत नाही. पुढे गेला, किराणा दुकानदारला विचारलं, दादा हा दगड घेता का? तो म्हणला दगड बरा आहे पण मया कामाचा नाही. तरी सुद्धा म्हणला दरुजाला बांधायला घेतो, 500 रुपये देतो. तो म्हटला तुलाही देणार नाही. कापड दुकानदाराला विचारलं, दादा हा घेता का? तो म्हणला दगड चांगला दिसतो, मी शोपीस म्हणून आपल्या कपाटामध्ये ठेवील, 5000 रुपये देतो. तो सोनाराकडे गेला, सोनार दादा हा दगड घेता का? सोनाराने विचार केला, हा दगड काही सामान्य दिसत नाही, हे मौल्यवान रत्न दिसतंय, मी 5 लाखाला घेतो. पण तोच पुढे जाऊन एका रत्न पारखेला जाऊन भेटला, दादा हा दगड घेता का?
त्या रत्न पारखीनं सांगितलं, माझ्याकडं तर याच्या बदल्या देण्यासाठी तेवढी रक्कम नाही, पण मी 5 कोटी रुपये तुला देतो. तरी सुद्धा त्यानं दिला नाही आणि परत जाऊन महाराजाला सांगितलं, काय महाराज लोक येडे आहे. म्हणजे महाराज लोक येडे आहेत असं म्हणायचं मला. हा समजून घेत जा. ऐका, थोडंसं वाक्यामध्ये अंतर दिलं तर वाक्य बरोबर होतं, नाही तर महाराज लोक येडे आहेत असा अर्थ होऊ नये. महाराज काय लोक येडे आहेत. अहो, एक दगड एकाने 5 रुपयाला मागितला आणि तोच दगड एकाने 5 कोटीला सुद्धा मागितला. नेमका अंतर कोणात आहे. त्यांनी सांगितलं, ज्याला कळाला त्यानं 5 कोटीला मागितला, पण ज्याला कळालाच नाही त्यानं 5 रुपयाला मागितला. तसं आपल्याला जर कोणी किंमत देत नसेल तर आपण असं समजायचं की याला आपण अजून कळालोच नाही, आपण हिरा आहेत हिरा, फक्त रत्न पारख्याकडे जायचं आणि चांगली सासरवाडी बघायची नाही. असं नाही, चांगल्या व्यक्तीला आपली पारख झाली की आपली किंमत, म्हणजे आपली किंमत जगानं करावी अशी आपली अपेक्षा असते, पण जगानं आपली किंमत करण्यापेक्षा आपण आपली किंमत केली पाहिजे. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, लोक मोठी आहेत पण मी लहान नाही हा भाव मनामध्ये ठेवायचा. आणि आपलं जीवन आनंदामध्ये जगत असताना जन्माची परिपूर्णता कशात आहे, नरदेहाची परिपूर्णता कशात आहे, तर जगाच्या मालकाची प्राप्तीची आहे. म्हणून नाथबाबा सांगतात, लोक अनेक प्रकारचे सायास करतात, अनेक प्रकारचे उपाय आहेत. याचसाठी जप, याचसाठी तप, कशासाठी चालू आहे, अनेक मार्ग चालू आहेत, पण अनेक मार्गाने भगवंताची प्राप्ती करणं एवढं सोपं नाही. म्हणून ती प्राप्ती करण्याचा उपाय नाथबाबा अभंगाच्या पहिले, हरे प्राप्तीची उपाय, हरे प्राप्तीची उपाय, हरे प्राप्तीची उपाय, हरे प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, हरे प्राप्तीची उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, तिने साधती साधने, तिने साधती साधने, तिने साधती साधने, तिने साधती साधने. हरि प्राप्तीची उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, साधती नाथबाबा हरिप्राप्तीचा उपाय सांगतात. हरिप्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय. संताचे ते पाय धरले की देवाची प्राप्ती होते. महाराज कुणाकुणाची झाली, महाराज म्हणतात, ज्याला ज्याला खरे संत मिळाले आणि ज्यांनी खऱ्या संताचं दर्शन घेतलं त्याला भगवंताची प्राप्ती झाली. मग अनेक कथा तुमच्या समोर येतील. शबरी मातेची येईल, भक्त प्रल्हादाची येईल. महाराज अनेक तुमच्या समोर असे उदाहरण मिळतील की ज्यांनी ज्यांनी संताचे, कारण भक्ती विजय ग्रंथ वाचला की त्याच्यामध्ये प्रत्येक भक्ताला संत मिळाल्याशिवाय देव मिळाला नाही. ऐका, आणि माझी एक विनंती आहे की आता सध्याचा जमाना असा झालाय, पवन महाराज, योगेश महाराज, 30 सेकंदाची रील्स पाहायची सवय लागली लोकांना. 30 सेकंदाची रील जरी आवडली नाही तर स्क्रोल करायला लागले लोक. का? 30 सेकंद जर लोकांचं मन एका जागेवर स्थिर नसेल तर कीर्तनात 2 तास लोक बसवणं आता खूप मोठं चॅलेंजिंग झालंय. बघा, खूप अवघड भयानक झालंय. कारण इथं अपेक्षा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. कारण कीर्तनामध्ये 4 रंगाची माणसं येऊन बसलेत. 4 रंगाची म्हणजे गोरा, सावळा, काळा आणि काळा डक असं नाही, असं नाही. मग 4 वर्णाची लोक आहे. कुणाला कीर्तनामध्ये भगवंताचं चिंतन सांगितलेलं आवडतं, कुणाला विनोद सांगितलेला आवडतो, कुणाला गायन सांगितलेलं आवडतं,
आणि कुणाला महाराज कुठं चुकतो हे हे आवडतं. म्हणजे कुठं कोण चुकतंय किंवा काय चालतं, अनेक प्रकारची लोक आहेत. म्हणून सगळ्यांचं त्या ठिकाणी महाराज मन राखणं आता खूप अवघड झालं. पूर्वी श्रद्धा होती, भावना होती. अरे कीर्तनकार मंडपात आले की देव अवतरल्यासारख्या लोकांच्या मनामध्ये भाव होता. आणि तेव्हा तसे कीर्तनकार सुद्धा होते. ते येताना काय पैसे ठरीत होते का? नाही. म्हणून तो भाव होता. आता नाही राहिला. एक बोलू, हा वारकरी संप्रदाय आईच्या अंतकरणाचा आहे म्हणून याचा धाक राहिला नाही. माझे वाक्य कळतं का तुम्हाला? बघा, हा आईच्या अंतकरणाचा आहे आपला संप्रदाय. बघा, आईचा धाक तेवढा वाटत नाही जेवढा बापाचा धाक वाटतो. हा आईच्या अंतकरणाने संप्रदाय तुम्हा आम्हाला सगळ्याला सामावून घेतोय. आता ते राहिलं नाही. कुणी कसंही यावं, कुठेही बसावं, कसंही करावं, काही देणं घेणं राहिलं नाही. कुणाचा धाक राहिला नाही. हा संप्रदाय अरे आईच्या भूमिकेत आहे. धाक आपल्याला असला पाहिजे. आईच्या मार्गाने किंवा आईच्या विचारानं चालणारा मुलगा कधी वाया जात नाही. गोष्ट लक्षात ठेवा. हा संप्रदाय आईच्या अंतकरणाचा आहे. आईचं अंतकरण आणि बापाच्या अंतकरणामध्ये खूप मोठा फरक आहे. आईचं अंतकरण अगोदर स्वीकार नंतर सुधार. अगोदर स्वीकार आहे. संप्रदायामध्ये असं विचारलं जातं का नाही तुला अख्खा गाथा पाठ असेल तरी ये. अरे हरिपाठ पाठ नसणारे कीर्तनकार आहेत. लोकांचं काय घेऊन बसले? विचारलं का नाही? हा संप्रदाय आईच्या अंतकरणाचा आहे. अगोदर स्वीकार आहे. बरं ये, कोणी या, यारे यारे लहान तोर. अरे कुणी या, एवढंच काय, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. अजून सोपं बोलू, सकळासी येथे आहे अधिकार. अरे सगळेजण या, तुम्ही या, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही सुधरा. काही जण इथं येऊन सुधरणत पण इथलेलं बिघडवायले. नाही, कळतंय का माझं बोलणं? मग इथं येऊन सुधरा ना. आईचा स्वीकार करतोय ना. ऐका, मी बोललो ना, आई अगोदर स्वीकार नंतर सुधार. बापाचं तसं नाही. बापाचं अगोदर सुधार मग स्वीकार. बघा तुम्ही, एक लहान लेकरू, आता तसे लेकरं पण राहिले नाही हो. असे 2 झिट्टू बांधलेले 7-8 महिन्याचं असं रांगत चाललेलं लेकरू, असे रब्बल बांधलेले ते झिट्टूवरी. सकाळी थंडीचे दिवस, गंगा जमुना अशा नाकातून बाहेर आलेल्या, त्याच्यावर माशाचा झुपका असे. आणि असं लेकरू ते बापाकडे जाऊ लागलं. सकाळी सकाळी बापाला म्हणलं पप्पा. बाप म्हणला होय तिकडे, नाकातून डोळ्यान माशा बाजला होय तिकडे. ते पोरग रडत रडत आईकडे गेलं. पण ऐका ना दादा, आई त्याला होय तिकडे म्हणलीच नाही. आईनं त्या बाळाला कडेवर घेतलं, पदराने त्याचं नाक साफ केलं, त्या लेकराला पावडर लावलं, कपाळाला गंध लावला, गालावर गंधाचा टिपका दिला, दाढीवर गंधाचा टिपका दिला, काजळ घातलं डोळ्यामध्ये, असं गुटगुटीत दिसायला लागलं. आणि बापाजवळ पोरग गेलं. बाप म्हणला काय चांगलं दिसायले, आलेले. पोरग म्हणलं होय तिकडे. अरे जेव्हा मी बरबटलेला होतो, का संतांचे पाय धरायचे माहित आहे? त्याच्या मागची भूमिका सुद्धा इथं आहे. संत म्हणजे आई आहे आणि देव म्हणजे बाप आहे. देव डायरेक्ट आपला स्वीकार करत नाही, आपल्यातले दोष बघतो. जसं बापाने दोष बघितले, बाजूला सरक म्हटला. ऐका ना, पण आईनं काय केलं? आईचं अंतकरण काय आहे? आईनं अगोदर पोराचं नाक साफ केलं नाही बरं. अगोदर त्याला आपल्या जवळ घेतलं आणि मग त्याच्यातले विकार बाजूला केले, त्याला स्वच्छ केलं. आणि मग तो एकदा विकार रहित झाला की बापाला त्याचा स्वीकार करावाच लागतो. पोरग जरी जाय तिकडं म्हटलं तरी सुद्धा बापाला स्वीकार करावा लागणार आहे. ही भूमिका संप्रदायाची आईच्या अंतकरणाची आहे. अरे आईच्या अंतकरणाने जर हा संप्रदाय तुम्हाला आम्हाला जर एवढी मोकळीक देत असेल तर तो धाक मात्र जगानं देण्यापेक्षा आपला आपण ठेवला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला संप्रदायाने अनेक लोकांवर उपकार केले बरं बंडू महाराज, पण बैमान झाले लोक. ज्याला बसायला सायकल नव्हती का त्याला ब्रँडेड गाडी दिली. नाव घेऊन कंपनीचं नाव काय मोठं करायचं. कंपनीचं नाव घेतलं की तुम्हाला लगेच महाराज दिसतो. काही काही गाड्याहून महाराजाचे नाव पाठ झाले. तुम्हाला काय सांगावं, जाऊ द्या, तो विषय माझा नाही आहे, जाऊ द्या, इकडे लक्ष द्या. जरा माझी तब्येत बरोबर नाही म्हणून म्हणालो, इकडे लक्ष द्या. ऐका, अहो एवढं दिलं ना की विचारायची सोय नाही. खूप आपल्यानं दिलं, पण लोकांनी संप्रदायाचे उपकार काहींनी ठेवले नाही आणि काहींना अजूनही ठेवलेत.
मग याच्यामध्ये दोष कुणाला देणार? मग काही काही जण म्हणतात संप्रदायाने मोठं केलं. हे बघा, लायकी सोडणाऱ्या लोकांना त्यांचा फायदा नुकसान त्यांचा आहे, संप्रदायाला काही फरक पडत नाही. एक फार गोड दृष्टांत देतो, पटलं तर घ्या, नाही तर जाताना पाकिट द्या. इकडे लक्ष द्या. हा चला, विषय सोडा, विनोदाने बोललो. आपल्याला सुद्धा कधी कधी वाईट वाटतं की ह्या लोकांना एवढं मोठं दिलं आणि हे लोकांनी त्याचे उपकार ठेवले नाही. वाईट वाटून घ्यायचं नाही बरं. एकदा बैठे बैठे सावधान असं. अचूक 3 प्रश्नाची उत्तरं दिली पोरं की मी चांदीचं नाणं देणार आहे. प्रश्न कीर्तनातलेच आहेत. अचूक प्रश्नाची 3 उत्तरं दिली, 3 प्रश्नाची 3 उत्तरं दिली की चांदीचं नाणं गाडीत राहिले. पण मी आणून देणार आहे. इकडे लक्ष द्या, फक्त कॉन्सन्ट्रेट इकडे असलं पाहिजे, तुमची एकाग्रता असली पाहिजे. एक शेळी होती. शेळी काय होती? शेळी. नाही नाही, हे उत्तर नाही, हे विचारायलो फक्त. एक शेळी होती. शेळी चरता 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 जंगलात गेली आणि शेळी वाघाच्या घरात शिरली. घेणं न देणं. पण वाघाची पिल्लं तिथं 3 दिवसापासून उपाशी होते, निपचित पडलेली होती. शेळी आईचं अंतकरण शेळीचं. शेळीनं वाघाच्या पिल्लाला दूध पाजलो आणि दूध पाजल्याबरोबर मरायला टेकलेली वाघाचे पिल्ले असे तरतरीत झाले आणि गुरकायला लागले. शेळी निघून गेली. दुसऱ्या दिवशी शेळी परत आली. शेळीनं परत त्या वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं आणि शेळी परत निघाली आणि वाघाच्या पिल्लाला म्हणली, काळजी करू नका, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. शेळी 3ऱ्या दिवशी परत आली. शेळीनं वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं. शेळी परत जाणार तेवढ्यात वाघ समोर आला आणि वाघाने असा जबडा वासवला. आता शेळीला खाणार पिल्लं समोर आली. सांगितलं, काय करताय बाबा? शेळीला खाताय? हो. का? अरे ते आपलं खाद्य आहे बाबा, शेळीला खाऊ नका. का खाऊ नका? अहो शेळीचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांनी आम्हाला जगवलं बाबा, आम्ही जिवंत त्या शेळीमुळे आहेत, नाही तर आम्ही त्याच दिवशी मेलो असतो. आपल्यावर शेळीचे उपकार आहेत. वाघ म्हणला, काळजी करू नको शेळीताई, अरे तो आमच्यावर उपकार केलेस, आता तुला मी खाणार नाही. अरे मीच काय, या जंगलात तुला कोणीच खाणार नाही. आता शेळी शेळी राहिली नाही. आता शेळी नुसती शेळी राहिली नाही. आता शेळी काय झाली? शेळी वाघ कशी होईल? शेळी वाघ कशी होईल? मला काही गणितच कळलं. शेळी वाघ कुठं होत असती का? हो, शेळी नुसती शेळी राहिली नाही, मग आता शेळी बिनधास्त झाली असं म्हणायचं. असं आहे ते. शेळी आता बिनधास्त झाली. शेळी बघ त्या ठिकाणी चरायला लागली. पण ऐका ना, लायकी नसणाऱ्या लोकांना जवळ ठुलं ना की ते अवकातीवरच येतात बघा. लायकी नसणाऱ्या लोकांना मोठं केलं की ते त्यांची अवकात दाखवत असतात. म्हणून पायीची वाहन पायी बरे. कळतंय का माझं बोलणं? नको त्या लोकांना मोठेपणा दिला की ऐन वेळेला दगा द्यायला सुद्धा मागं पुढे बघत नाहीत. शेळीला आता मोकळी होती ना शेळी, भीती आहे का कुणाची? पण शेळी वाघाकडे गेली आणि वाघाला म्हणली, काय रे, मला म्हणलं तुला कोणी खाणार नाही, पण मी काय खाऊ? वाघ म्हणला, झाडपाला खाय ना. एरी काय खात होती? म्हणली, मी असे रट्टपानं खात नसते, मला कवळे कवळे लागते. वाघ म्हणला, मग मी काय करू? काय करू म्हणजे उंच पानं आहेत, माझं तोंड पुरत नाही. वाघ म्हणला, मग काळजी करू नको, माझ्या पाठी उभा राह. आता वाघाच्या पाठीव शेळी उभा राहिली आणि कवळे कवळे पानं खाऊ लागली. कोण? हा, शेळी. हा, हे उत्तर नाही, पण एरी विचारायलो. शेळी कवळे पानं खाऊ लागली. तेवढ्यात गरुडानं ती शेळी पानं खाताना बघितली. गरुड म्हणला, ये क्या बात आहे? अरे, जो वाघ शेळीला खातो तो वाघ शेळीला खाऊ घालतो. नेमकी जिल्हा परिषदची निवडणूक आली काय? नेमकं मॅटर काय, भानगड काय आहे? म्हणजे नेमकं लक्षात येतंय का? म्हणजे परस्पर विरोधी एकत्र नांदतात, हे काय वेळ? म्हणून गरुड शेळीजवळ गेला आणि शेळीला म्हणला, शेळीताई, अरे ज्या वाघानं तुला खावं तो वाघ तुला खाऊ घालतोय, याला कारण काय आहे? शेळी म्हणली, उग नव माय. शेळी म्हणली, अरे उग नाही रे, मग उपकार केलेत. उपकार काय म्हटली शेळी? उपकार केलेत. आणि उपकार केल्यावर वाघ सुद्धा पाठीवर घेऊन फिरतो, ही गोष्ट गरुडाच्या लक्षात आली. गरुड म्हणला, आजपासून आता असं राहायचं नाही, मग कोणावर तरी उपकार करायचे. निघाला गरुड, पण कोण उपकार करावं?
कोणा उपकार कराव विचार करत करत चालला. समोर एक डोपकाड साचलेलं होतं, पाण्याचं खड्ड. तिथं 2-4 उंदराचे पिल्ले त्या चिखलात पडलेले होते. गरुड म्हणला उपकार करण्याची यापेक्षा मोठी संधी नाही. ती पिल्लं उचलली, शॅम्पू लावून आंघोळ घातली, बाहेर काढली. ती पिल्लं थुडथुड करू लागली. गरुडाने आपल्या पंखामध्ये त्या पिल्लांना ऊब दिली. 1 तासभर गरुडाच्या पंखाखाली ती पिल्लं राहिली. 1 तासानं आता गरुड म्हणला आपले उपकार संपले. गरुड तिथून उडून जाऊ लागला. गरुडाला उडताच येईना. कशामुळं? अहो, ज्या पिल्लाला ऊब दिली ना त्या पिल्लानं त्याचे काय केले? पंख कापले. अरे ज्या पिलाला आधार दिला, अरे ज्याला गरज होती त्याच्या गरजेच्या टायमाला मी रात्र दिवस पाहिला नाही, मी पळत गेलो आणि मी त्यांना आधार दिला आणि त्यानंच माझं तिकीट काढलं, पंख कापले. चुकून आलं ग मला ते. त्यानंच माझे पंख कापले. असा गरुडाला राग आला. कोणाचा? पिल्याचा नाही रे, उंदराच्या. शेळीचा राग आला. उंदराचा कसा राग येईल? उंदराचा काय दोष आहे? शेळीचा राग आला. गरुड शेळीकडे गेला. म्हणला, शेळीताई लय शहाणपणाच्या गोष्टी करत होती. उपकार कराव, उपकार कराव, उपकार कराव. अरे ज्याला सायकल नव्हती ते मोठ्या गाडीत फिरवला ना, उपकार कराव. त्याची लायकी बघितली का आज काय आहे? राग येतो ना कधी कधी. तसं ते गरुड शेळीला म्हणला, शेळीताई बघितलं का, तू म्हटली उपकार कराव. अरे मरत होतं चिखलात हो, 1 टायमाचं खाला नाही. मरत होतं, मी उचललं त्याला, चांगल्या आंघोळ घातली, त्यांना ऊब दिली. त्यांनी काय केलं माहित आहे? माझेच पंख कापले. त्यावेळेस शेळीनं दिलेलं उत्तर आहे का? शेळी म्हणते, गरुड दादा वाईट वाटून घेऊ नको. उपकार हे नेहमी वाघासारख्यावर करायचे असतात, उंदरासारख्यावर नाही. गोष्ट लक्षात ठेवा. विठाला विठ्ठला विठ्ठला मग या संप्रदायाने अनेक लोकांवर उपकार केले. ज्यांनी उपकाराची परतफेड परोपकाराने केले ना ते वाघ आहेत, आणि ज्यांनी अपकाराने केलेली ती उंदरं आहेत. इथून पुढे फक्त उंदरावर करायचे नाही, ही शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून या संप्रदायाने सगळ्यांना मुक्त संचाराने दिलाय. हा संप्रदाय आईच्या अंतकरणाचा आहे, संत रूपी आई आहे, आणि त्या संताचे पाय धरल्याशिवाय देव आपला स्वीकार करत नाही. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. कुणाचे धरले? एक भागवतातलं उदाहरण उग पुसटचं सांगतो. सगळ्यांना कथा भाग माहित आहे, फक्त ओझरत जातो. उन्मत्त झालेला हत्ती आहे, त्याचं नाव आहे गजेंद्र. गजेंद्र मोक्ष कथा श्रीमद भागवतामध्ये आपण श्रवण करत आहात. ज्यावेळेस उन्मत्त झालेला हत्ती येईन त्याला धडका देत होता. समोर आलेलं झाड उखडून टाकायचा. कोणासोबत कुणाचा विचार नव्हता. आपलं कुटुंब सोडून कुणाचा विचार केला नाही. आणि एके दिवशी सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेला, जलक्रीडा काय असेल तर गेला. आणि तिथं त्यांनी मला त्या पाण्यामध्ये मगरीनं त्याचा पाय धरला. असं म्हणतात नकराने त्याचा पाय धरला. इकडे लक्ष द्या. आता हत्ती बलाढ्य आहे, पण पाण्यामध्ये हत्तीचं काही चालत नाही. असं म्हणतात गल्ली में कुत्ता भी शेर बनता है. गल्ली में तो कुत्ता भी शेर बनता है, बाहर आके देख तेरी भी क्या औकात आहे. असं म्हणतात की स्वतः गल्ली बघा काही आता गल्लीमध्ये काही हो असं नाही. आणि मग त्या ठिकाणी गरुड, त्या ठिकाणी त्या नखराची ताकद जास्त आहे, गजेंद्राची ताकद कमी पडायला लागली. आणि मग त्यानं प्रयत्न केला स्वतः बाहेर निघायचा, पण निघता येत नाही. मग बायकोला म्हटला, माझा पाय कुणीतरी धरलाय. मग बायकोने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, मुलाबाळांनी नातेवाईकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो निघत नाही. असं म्हणतात 1000 वर्ष गजेंद्राने युद्ध केलं बघ त्या ठिकाणी. आणि मग लक्षात आलं, मला कोणीच सोडवणार नाही, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि मग भगवंताचा धावा केला. जगाचा मालक लगेच अवतीर्ण झाला, कारण अंतकरणातून जर हाक मारली ना जगाचा मालक येतो. बरं महाराज, तुम्ही आम्ही ऑप्शन म्हणून देवाकडे पाहतो. जेव्हा सगळे ऑप्शन संपतात ना, जेव्हा सगळे पर्याय संपतात, तेव्हा शेवटचा पर्याय जगाचा मालक असतो. तेव्हा धावा करून बघा, जगाचा मालक तिथं आल्याशिवाय राहत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. अरे शब्द दिल्याबरोबर प्रल्हाद कुठेही म्हणू शकत होता, पण भगवंत त्या ठिकाणाहून भगवंताला यावंच लागलं. शेवटचा पर्याय जेव्हा असतो ना, जेव्हा आपण अंतकरणाच्या शेवटच्या टोकातून जगाच्या मालकाचा धावा करतो, तेव्हा जगाचा मालक अवतीर्ण होत असतो. बघा, जेव्हा तुमच्यावर चौबाजूनं संकट येतात ना, अनुभव घेत जा. नातेवाईक आपले नसतात राहत, कोणी आपलं नसतं, आणि तेव्हा शेवटचा मार्ग आशेचा किरण जो दाखवतो ना, तो जगाचा मालक असतो. तो आपल्याला मार्ग दाखवतो. अनेक लोकांना मार्ग दाखवला महाराज.
अनेक लोकांना संकटातून अलगत बाहेर काढलं. असं म्हणतात की देव स्वतः चतुर्भुजी होऊन तिथं नाही आला तरी चालेल, देव रूपाने आलेली माणसं सुद्धा देवापेक्षा काही कमी नसतात. असं म्हणतात की ज्या ठिकाणी भीती आहे, चोर मारतात, अशा ठिकाणी जर आपली गाडी बंद पडली तिथं जर सहाऱ्याला दुसरी गाडी जर आली तर आपण समजावं भगवंतानं धाडलेले भगवंत आलेत. अशी या पर्यायानं जगाचा मालक आला. आता इकडे लक्ष द्या, फार गोड आहे. जगाच्या मालकाने गजेंद्राला नकराला तसंच पाण्याच्या बाहेर काढलं. नकराने पाय धरलेला गजेंद्राला बाहेर काढलं. गजेंद्राचा उद्धार केला आणि भगवंत वापस निघाले. नकर म्हणला देवा, देव म्हणते तो तूच का? देव म्हटलं हो. म्हटलं मग तुझ्याकडे काय न्याय आहे का नाही? देव म्हणले काय न्याय? अरे गजेंद्राचा उद्धार केला मला का नाही, माझा का नाही केला? देव म्हणला तुझा उद्धार करायला तू असं काय केलं? देवा, गजेंद्राने काय केलं? माझं नामचिंतन केलं. देवा, अरे गजेंद्राने तुझं नुसतं नाव घेतलं, मी ते नामचिंतन ऐकलंय. कारण गजेंद्राने तुझा धावा केला तेव्हा मी ऐकलं ना. मग नामस्मरणापेक्षा श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. कारण 8 भक्ती करताना पाप होण्याची शक्यता आहे, पण श्रवण भक्तीमध्ये पाप होत नाही. श्रवण भक्तीची ताकद काय आहे? असं म्हणतात, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नांदे. श्रवणाचा अजून काय फायदा आहे? श्रवण केली याचे फळ आणि क्रिया पालटे तात्काळ. अजून श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. अरे श्रवणाची ताकद आहे आणि म्हणून देवा मी श्रवण भक्ती केली, तो माझा उद्धार करायला पाहिजे. जाऊ दे ना देवा, तुला वाटत असेल मी पापी आहे, पण देवा तरी सुद्धा तुला माझा उद्धार करावा लागेल. का? कारण तुझ्या चेहऱ्यामध्ये तोंड, तुझ्या चेहऱ्यात एवढी ताकद आहे. तुझं तोंड जर पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्या जातात. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. हे महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. देवा तुझं साधं तोंड जरी पाहिलं ना देवा, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. आणि देवा माझ्या सगळ्या हत्या जातील, तुला माझा उद्धार करावा लागेल. पण देवा याच्यातून ए पोरा ए चहा झाला का तिकडे? बस खाली. थांबा थांबा खाली बस. बसा खाली. विठ्ठला 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 काय नाही, बारकाले दटीले मोठाले नीट राहतील, बाकी दुसरं काय नाही. देवा अजून एक बोलतो, म्हणे काय नसेल तुला तरी उद्धार करायचं तर एका गोष्टीनं करावं लागेल. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मी संताचे पाय धरले. देव डोकं खाजवायला लागलं. म्हणे संत कोण? गजेंद्र. म्हणे ते केव्हापासून झाला? म्हणे त्याने एक कीर्तन केलं की झाला संत. गजेंद्र कधीपासून संत झाला? त्याने सांगितलं, देवा ज्याला तुझी प्राप्ती होते तो संतापेक्षा कमी नाही. मग बरं ठीक आहे ना, गजेंद्र संत पदाला प्राप्त झाला, पण तू त्याचा पाय धरला. खरं सांग, पाय धरणं म्हणजे काय? त्याचे पाय तो व्यवस्थित असं दंडवत करायचं ना. देवा तुम्हाला हात दिले का? नाही. मग हात दिले नाही म्हणून मी धरला तोंडानं. अरे पण तू भक्तिभावानं धरायला पाहिजे होता, वैमनस्यातून धरला. ते म्हणला, देवा भक्तिभावाने धरू को वैमनस्यातून धरू? धरणं महत्वाचं आहे. बघा तुम्ही, पेढा रागात खावा का आनंदात खावा, कसा लागतो? गोडस. बघा तुम्ही, एका बाईनं राग एंडोसल्फान पिलं, काय झालं? आणि एक जणीनं मुद्दामच पिलं, मुद्दाम पेलं. राग पेलं ती मरणार आहे, जिनं मुद्दाम पेलं ती नाही ना, पण ती मेली नाही ना महाराज. मग मी कंपनीला पत्र लिहिलं, कारण ज्या गोष्टी कुठं कमी वाटल्या का, मला असा पत्र व्यवहार करायचा लय नाद आहे मला. हो, मी नसतो थांबत. एका डॉक्टरचं माझं शेलूमध्ये भांडण झालं. डॉक्टरचं, ती माझ्या तब्येतीवर जाऊ नका बरं. अजिबात नाही, ती गलती कधीच करायची नाही. लक्ष, आपण काय चीज आहे, भांडण लागल्यावर कळतं. कारण भांडण लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो. काय साधं काम आहे का आपलं? डॉक्टरचं माझं भांडण झालं. काय झालं माहित आहे? वाईट कशाचं वाटलं? त्या डॉक्टरने एका माळकऱ्याला काय सांगितलं महाराज, भरत महाराज,
तो माळकऱ्याला सांगितलं तुझ्या शरीरामधलं कॅल्शियम कमी झालंय म्हणे. मग कॅल्शियम कमी झाल्यामुळं तुझ्या शरीरामधलं प्रोटीन कमी झालाय आणि ते कॅल्शियमचं तरी ठीक आहे, आपण काहीतरी तडजोड करू, पण प्रोटीन कमी झाल्यामुळं तू पांढरे लिंब खाय. पांढरे लिंब कळाले का? हा केवळ कळाले. एखादं प्रमाण नाही कळत. चला जाऊ दे, चला ते काही कमी आहे का? तू पांढरे लिंब खा. मी डॉक्टरला थांबवलं, म्हणलं डॉक्टर साहेब लाज वाटते का तुम्हाला? अरे आपला धर्म आपली संस्कृती तुम्ही मातीत घालताय. अरे तो वारकरी आहे, तो माळकरी आहे, त्याला पांढरे लिंब खायला लावता, लाज वाटत नाही? डॉक्टर म्हणला महाराज तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडे राहू द्या, त्याचा जीव वाचवणं गरजेचं आहे, त्याच्या शरीरात प्रोटीनची कमी आहे. म्हटलं डॉक्टर साहेब मान्य आहे, त्याला आपल्याला सप्लिमेंटरी म्हणून प्रोटीन द्यावं लागेल, पण डॉक्टर साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे, प्रोटीन हे फक्त पांढऱ्या लिंबातच आहे का? याचं सुद्धा उत्तर द्या. मान्य आहे, पांढऱ्या लिंब कळाले ना, पण हे उग काय, पांढऱ्या लिंबात प्रोटीन आहे मी मान्य करतो, पण पांढऱ्या लिंबातच आहे का हे तुम्ही सांगा. डॉक्टर निशब्द झाला. अरे ऐका, गावरान गाय माहिती ना तुम्हाला? पुन्हा एक आली आता नवीन, तिचं नाव काय? बोला बोला. जर्सी आहे का नाही? जर्सी गायला जर्सी गाय काऊन म्हणतात? कारण ती जर्सी आहे म्हणून. काय विषय आहे का त्याच्यात? जाऊ द्या, पुढे जाऊ आपण. इकडे लक्ष द्या. ऐका, गावरान गाईचं जे दूध आहे, गावरान गाईच्या दुधापासून तयार केलेलं जे पनीर आहे, त्या कच्च्या पनीरमध्ये जेवढं 100 ग्रॅम पनीरमध्ये जेवढं प्रोटीन असतं ना महाराज, तेवढं तुमच्या 10 पांढऱ्या लिंबात सुद्धा नसतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे आहे ना. मग डॉक्टरने सल्ला काय द्यायला पाहिजे की तुम्ही पनीर खा, प्रोटीन युक्त पदार्थ घ्या, का डायरेक्ट माळ काढायला लावतात? म्हणजे आपली संस्कृती मातीत नेऊन घालण्याचं काम ही लोक जास्त करतात. ती गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मी त्या डॉक्टरचं मी सांगतो काय, आपलं भांडण होतं तसं मी त्या एंडोसल्फान कंपनीलाच पत्र लिहिलं. मी शिक्षण मंत्र्याला सुद्धा पत्र लिहिलं होतं योगेश महाराज. त्याचं उत्तर त्या दिवशी तुम्ही आले त्या दिवशीच आलं होतं. शिक्षण मंत्र्याला मी पत्र लिहिलं. म्हटलं साहेब आमच्या खेड्यातल्या जिल्हा परिषदेतल्या शाळा शिकणाऱ्या पोरायला तुम्ही शाळेमध्ये शिकवता तरी काय? लसावीन मसावी काय कळणार आहे? काय उपयोग आहे? आपण त्या शाळेमध्ये काय शिकवलं पाहिजे माहिती आहे? शेतकऱ्याच्या पोराला, अरे शेतकऱ्याच्या पोराला एवढे अवघड गणित शिकवण्यापेक्षा काय शिकवलं पाहिजे? तर शेतकऱ्याच्या पोराला शिक्षण प्रसारक मंडळाने ते धडा शिकवला पाहिजे की जमिनीच्या खाली 3 फूट आणि जमिनीच्या वर 7 फूट काय पिकवावं, पिकलेलं कसं उगवावं, उगलेलं कसं तयार करावं आणि तयार झालेलं कसं मार्केटमध्ये विकावं, हे जर शेतकऱ्याच्या पोराला शिकवलं असतं तर आज शेतकऱ्यांनी जगावर राज्य केलं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण नाही हो, आम्हाला नको ते शिकवायला लागली, म्हणून आपण पाहिजे त्या गोष्टीपासून लांब गेलो. मी लिहिलं एंडोसल्फान कंपनीला पत्र, साहेब आमच्या गावची ठकूबाई 500 ml तुमचं औषध पिली तरी मेली नाही, तुमच्या औषधाचे कंटेन्स कमी झाले का? हिची इम्युनिटी पॉवर वाढली, कळवावे. त्यांनी लगेच पत्र दिलं मला, दणकन पाठवून. आता त्याला काय ते म्हटलं महाराज नेमकी ती कितव्यांदा पिली हे एवढं एकदा कळवावे. आणि मग मी विचारलं काकू कितवी बारी आहे? ती म्हणली 7-8 वेळा झाले. ते म्हणला तिने 1 लिटर पिलं तरी मरणार नाही. जाऊ दे, आपला विषय असा आहे की आनंदात प्या की दुःखात प्या, परिणाम सारखा आहे. देवाजवळचा दिवा आहे, दिव्याची ज्योत आहे, त्या ज्योतीवर हात ठेवा, काय होईल? पोळणार आहे. आणि चिमणीवर हात ठेवा. चिमणी माहिती आहे का तुला? काय माहिती आहे? याला काही बी माहिती आहे. काय झालं दादा? चिमण्या आता राहिल्या नाही हो. 3ही प्रकारातल्या चिमण्या कमी झाल्या महाराज. बघा तुम्ही, ह्या मोबाईलचा शोध लागला ना, टावर आणि मोबाईलच्या मध्ये येणारी फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यामुळं चिमणी पक्षातली कमी झाली दादा. मोबाईलला फ्लॅश आहे, बॅटरी आहे, म्हणून घरातली चिमणी बंद झाली का नाही? चिमणी पूर्वी तुम्हाला नाही कळणार, ती चिमणीची कन्सेप्ट अशी होती, पंजा छाप काला दंत मंजनची रिकामी शिशी. त्याला जुनी खराब झालेल्या ट्यूबची नळी, म्हातारीची आपली लुगड्याची ती धुडका असतं त्याची वळून केली वात, वतलं घासलेट आणि पेटिली की झाली चिमणी. ही एक चिमणी.
आणि आम्हाला मुलगाच पाहिजे, किंवा आपल्या घरातली सुद्धा चिमुकली चिमणी सुद्धा आता कमी झाल्या महाराज, मुली कमी झाल्या ना. का कमी झाल्या माहित आहे? आम्हाला मुलगा पाहिजे वंशाला, म्हणून मुलीची संख्या कमी झाली. आणि आता लोकांची ही मानसिकता झाली दादा. अरे या भारत देशामध्ये, ज्या भारत देशाला स्त्री प्रधान देश आहे, स्त्री शक्तीला खूप मोठं त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे, या भारत देशामध्ये परस्त्रीला आई समान मानल्या गेलाय. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या महाराष्ट्राला आहे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज स्त्री सुरक्षित नाही. अरे स्त्री सुरक्षित नाही म्हणावं तर काय नवल आहे? 3-3, 4-4 वर्षाची मुलं बाळ, लहान मुलगी सुद्धा या देशात सुरक्षित राहू शकत नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती आहे? काल मालेगावचं प्रकरण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानावर आलं, आपलं मन सुन्न झालं. अरे 4 वर्षाचं बाळ सुद्धा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहत नाही. अरे आरोपी काय एवढे मोकाट सुटलेत? काय एवढी त्यांची डेअरिंग वाढते? का त्यांची एवढी धास्ती? का एवढी त्यांची मजाल आहे? त्याचं कारण आहे कायद्याचा धाक कोणाला उरला नाही. अरे एखादा अशा बलात्कारी लोकांना काल कोर्टामध्ये, कोर्टाचं गेट तोडलं लोकांनी, कोणी संरक्षण दिलं आरोपीला माहित आहे? प्रशासनाने त्याला संरक्षण दिलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, जर गुन्हेगार माझ्या जवळचा जरी असला तरी त्याचा चौरंग झाला पाहिजे, पुन्हा कुणाची मजाल होणार नाही. परंतु हा माझा कार्यकर्त्याचा पोरगा आहे, तो माझ्या पक्षासाठी काम करतोय, म्हणून एवढी लाचारी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये होत चालली, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही. माझी राज्य सरकारला विनंती आहे, एकदा आरोपीला रस्त्यावर आणा आणि सगळ्या लोकांच्या समोर त्याच्या अंगात त्याचा चौरंग करा आणि रस्त्यावर त्याला सोडा. इथून पुढे एकाही आमच्या ताईचा बलात्कार होणार नाही, गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. पण दुर्दैव आहे, तुम्ही आम्ही किती दिवस तापलो माहित आहे? एक दिवस तुम्हा आम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला दादा. अरे आपण आता बिंदास झालो का? झालं गेलं विसरून गेलो. आता गोष्टी परत परत होणार आहे. पण ज्या दिवशी आरोपी, जो आरोप करणारी गुन्हेगारी प्रवृत्ती मुळासकट आपण उखडून काढणार नाही, तोपर्यंत मुलगी तुम्हाला आहे, मुलगी आम्हाला आहे. अरे तुमची बहीण आमची बहीण आहे. जोपर्यंत ही विकृत झालेली मानसिकता आपण काढून टाकणार नाही, माझी तर विनंती आहे, शासनाने याच्यावर एक स्पेशल कायदा काढला पाहिजे आणि 48 तासाच्या आत आरोपीला त्याच पद्धतीने त्याची क्रूर हत्या केली पाहिजे. त्याच्या त्यानं जसं डोक्याला ठेचून मारलं ना, तेच मारलं, तीच त्याला योग्य आहे. परंतु कायदा बघा तुम्ही, लोक म्हणतात हो काय नाही, त्याला आता उडवतो, इथं खाचतो तिथं खाऊ, आणि 6 महिन्यात घरी येतो. ऐका, अरे कायद्याचा धाक नसेल तर का मोकाट लोक सुटणार नाही? का गुन्हेगारी वाढणार नाही? सगळी गुन्हेगारी त्या ठिकाणी चालू आहे. याला फक्त जबाबदार कोण आहे? फक्त निष्क्रिय राज्यव्यवस्था आहे. कारण यांचा कायदा कडक आहे, परंतु कारवाई कडक होत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. विठ्ठला जाऊ द्या, कोणत्या भावनेनं धरला याला महत्व नाही, पाय धरणं महत्वाचं आहे. आणि मग भगवंतानी त्या गजेंद्राबरोबर नकराचा सुद्धा उद्धार केला. याला म्हणायचं हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. यानं काय होईल? महाराज म्हणतात या साधनाने साध्य साधल्या जाईल. तेने साधाती साधारे, तेने साधती साधारे, तेने साधती साधारे, तेने साधती साधारे, साधती साधारे,
तुटते भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने साधती साधने तेने साधती साधने दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात, तेने साधती साधन तुटती भवाची बंधने. तिथं एक शब्द प्रयोग येतो. कोणी म्हणतं येणे साधतीन, कोणी म्हणतं तेने साधती. काय लोक म्हणतात येणे काय आणि तेने काय, दोन्ही दिसती पण वर्म जाणे तो पारखी. मी गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नथुराम महाराज केळकर बाबांना हा प्रश्न विचारला होता. महाराज बाबा येणे का तेने? ते म्हणले ज्याला संत आपले वाटतात त्यानं म्हणावं येणे, आणि ज्याला संत परके वाटतात त्यानं म्हणावं तेने. म्हटलं असं का? आणि मग त्याच्यावर सद्विवेक बुद्धीनं विचार केला. खरं आहे. बघा तुम्ही, दोन पोरायची भांडणं झाली आणि मग भांडण आता घरापर्यंत आलं. बापाने असं पोराला जवळ धरलं, समोरचा म्हणला हो तात्या तुमच्या पोरानं आमच्या पोराला मारलं. ते म्हणला आमचं पोरग असं नाही. आणि खरं सांगतो, मायबापाने आपल्या पोराची बाजू घेतली पाहिजे बरं, मर्यादित वेळेपर्यंत घेतली पाहिजे. आमच्या गावात एक पोरग इतकंही पितर आहे, इतकंही पितर आहे, ते कोणाचा दारात माठ दिसला की टप्पूतच फोडणार. नादच आहे त्याला. लाईट दिसला की फोडलाच. आणि त्याला म्हणायला गेलं तुमच्या पोरानं लाईट फोडला, ते म्हणजे आमचं पोरग येडपट आहे, पण तुम्हाला तर कळतं ना, म्हणजे बाजू पोराची घ्यायची. एके दिवशी महाराजाच्या गाडीचा लाईट फोडाव. महाराजच म्हणले ओ ताई काय तुमचं पोरग? महाराज आमचं पोरग येडपटे, पण तुम्हाला तर कळतं ना. गावातल्या 50-50 बाया तिच्याकडे गेल्या. म्हणली काय ग बाई तो पोरग येडपटे येडपटे म्हणती आणि ते लोकांचंच नुकसान करते का? तुझ्या घरातलं काय नाही फोड? ती म्हणली ते तितकं थोडं येडपटे. असं बाजू घेतली पाहिजे आपल्या. बघा एका विशिष्ट वेळेपर्यंत बाजू घ्यायची, पण वेळ काय झालं, एका गावात एक पोरग लयच रगील होतं. गावात ते कोणाला बी हाणायचं, दिसला की हाणलाच. पोरग जायचं हो तात्या तुमच्या पोरानं मला मारलं हो. ते म्हणायचा पोरानं मारलं का? पोरग आडमुठे पण माया तोंडाकडे पहा. लोक त्याच्या तोंडाकडे पाहून गप्प बसायचे. कोणाला बी हाणायचं, ते कोणालाही हाणायचं. अख्ख्या गावाला त्यानं हाणलं. याचा एकच डायलॉग, माया तोंडाकडे पहा. एके दिवशी पोरानं तात्याच हाणला. मर्यादा संपली ना, मर्यादेपर्यंत तात्या हाणला ना, असं तोंड पाडून बसला. लोक म्हणले काय झालं तात्या? म्हणला पोरानंच मला हाणलं. एक जण पळतच घरी गेला ना, आरसा घेऊन आला. म्हणला आता तुम्ही तुम्हालाच पहा. किती अवघड परिस्थिती आहे. एका मर्यादित वेळेपर्यंत आपण त्याची बाजू घेतली पाहिजे. पण ती दोघांची भांडण चालू होती आणि बापाला सांगितलं की त्यांनी सांगितलं तात्या तुमच्या पोराने आमच्या पोराला मारलं. ते म्हणे असं नाही, आधी त्यानं मारलं मग यानं मारलं. तो असं म्हणला का आधी त्यानं मारलं मग यानं मारलं? शब्द प्रयोग लक्षात येतो का बघा. तो त्यानं म्हणताना आपल्या पोराकडे बघितलं का समोरच्याकडे? त्यानं म्हणजे समोरच्याकडे, यानं म्हणजे आपल्याकडे. म्हणून तेने म्हणजे समोरच्या बाजूचा आहे, येणे म्हणजे आपल्या बाजूचा आहे. जे संताला माझं म्हणतात ना त्यानं म्हणावं येणे साधती, आणि जे संताला परक समजतात त्यानं म्हणावं तेने साधती. असं बाबा म्हटलेले मला माहित नाही. विठाला वेळ संपत आला. किती वाजले? एकदा घडी नाही माझ्याकडे, पैसे आल्यावर घ्यायचे आपल्याला. 10-20 झालेत. एक माझ्याकडे फक्त 10 मिनिट का?
जमतं नाही, ओव्हर टाइम लागतंय बंडू महाराज, असं करू नका. नुसतं जमतंय म्हणून जमत नाही, आणि ओव्हर टाइम दुप्पट आहे. ती म्हणतात तुला काय माहित, आय एम कंपनी रिटर्न मॅन. मी कंपनीत काम करून आलेला माणूस आहे, त्यामुळे मला ते सगळं जाऊ दे, विषय तो नाही. एक 5 मिनिटात सांगतो. येणे साधती साधन, या साधनाने साध्याची प्राप्ती होते. पण उत्तरार्धामध्ये मात्र गोड सांगितलं, तुटती भावाची बंधने. तुटती आणि सुटती यामध्ये फरक आहे. सुटती का नाही म्हटले, कारण सुटलेलं बांधता येतं, तुटलेलं बांधता येत नाही. रामभाऊ, तुमची मै सुटली, दोरी सुटली, पुन्हा मेखाला आणून बांधली, पण म्हणले बांधताच येईना का, दोर तुटली हो, तुटल्यावर बांधता येत नाही, सुटल्यावर बांधता येतं. म्हणून सुटती नाही म्हणले, सुटती भावाची बंधन नाही, तुटती भावाची बंधने. आता आहे का, बघा तुम्ही संताचा शब्द प्रयोग, ब्रह्मरस घेई काढा केने पिढा वारेल. वारेल म्हणतात, जाईल नाही. गेलेलं येत असतं, वारलेलं येतं का. एक जणाची बायको रुसून गेली, महिना 15 दिवसानं वापस येईल, वारलेली येईल का, आणि आल्यावर हे राहील का. लक्षात येतं का माझं बोलणं. सुटती आणि तुटती मधला फरक सांगतो, ऐका. सुटती, सुटलेलं बांधता येतं, पण तुटती काय, तुटती भवाची बंधन. पण महाराज, भावाची बंधन तुटती हे नंतर, हे बांधिती कोण. हे भावाची बंधन तुटती सुटती विषय नंतर आहे. हे बांधिती कोण म्हणले, कोणीच नाही बांधिती, आपली आपणच बांधिती. लक्षात येतंय, कारण जीव जन्माला आला तेव्हा मुक्त होता. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, मी माझं अशा 7 पाशामध्ये आणि स्वतःला बांधून घेतलं. बघा तुम्ही, बैलगाडीच्या साठ्याखाली कुत्रं चलतं बघा, माहिती आहे तुम्हाला. तुला माहित नाही का, आता त्याला मिळत नाही आता ते. लक्ष द्या, विठाला बैलगाडीच्या साठ्याखाली कुत्रं चालतं, त्याला वाटतं मीच गाडी वडायलो. रस्त्यामध्ये अनेक बोराटे येतात, त्याच्या अंगाला वरबाडून जातात, रक्त बंबाळ होतो, पण तो बाजूला सरकत नाही. त्याला वाटतं मीच गाडी ओढायलो. तसं संसाराचा गाडा ओढताना बऱ्याच जणांना वाटतं की मी आहे म्हणून चाललंय. तो घरी म्हणतो मी आहे म्हणून तुम्हाला खायला भेटताय. घरचे म्हणते तू आज बी गेला ना, याच्यापेक्षा चांगलं खाऊ. जीव मोकळा होता, हो मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आपण स्वतःला स्वतः बांधून घेतलाय. 7 पाशामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलंय. अहम म्हणजे मी, पत्नी आहे, मुलगा आहे, अनेक 7 पाशामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलं. पण हे जर बंधन तोडायचे असतील तर हे संताशिवाय तुटत नाही. म्हणून येणे साधती साधन, तुटती भवाची बंधने. संताविना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. संताशिवाय प्राप्तीच नाही. संत सांगतात म्हणून खरं धरू नका. वेदाची सुद्धा साक्ष आहे. ऐका, मोठ्या माणसाची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. मोठी माणसं जी असतात ना, इमानदार मोठी वजनदार माणसं असतात ना, त्यांची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. त्याला डाग लागलेला नसेल त्याची साक्ष लोक ओरिजिनल धरतात. डाग लागला नाही पाहिजे असं म्हणतात. काही माणसं साक्ष देतात पण एखांबार त्यांना डाग लागला की मग ती संपली. बर, एक माणूस इमानदार होता, इमानदार. अख्ख्या गावात कोणाचंही भांडण झालं ना, मध्यस्थी तो करायचा. काही झालं की लोक त्याची साक्ष मानायचे. एके दिवशी काय त्याला दुर्बुद्धी सुटली, तो एका वळईपाशी गेला आणि वळईच्या 5 पेंड्या चोरल्या एक जणाच्या. घेणं देणं नाद असतो. काही काही उचलल्या पण योग लय खराब ना त्याचे. येणं उचलणं आणि वळईवाल्यानं पाहिलं. गावात न्याय निवाडा करतो आणि पेंड्या चोरतो. टाक खाली, टाक. टाकल्या खाली. ते म्हणला बाबा इथं टाकतो पण कोणाला सांगू नको. म्हणला कोणालाच सांगत नाही पण गावात सांगितल्याशिवाय राहत नाही. अख्खं गाव गोळा केलं महाराज. याला मेल्याहून मेला झाला. पण आता नाईलाज को क्या इलाज आहे. शेवटी 25,000 भांडण मिटलं. कोणाला सांगू नको, मिटू द्या. अख्ख्या गावात बोबाटा झाला. पोलीस कंप्लेंट नाही. 25,000 5 पेंड्या मिटल्या. 2 महिन्यानं सप्ताह चालू होता आणि पंक्तीला जेवायला बसलं. असं पोरग वाढू लागलं एवढूस. लेकराला काय करते, वाढता वाढता त्याच्या वरण दुर्नात पडता पडता पत्रवाळीवर सांडलं. ह्या पोराला म्हणला तुला वाढायची अक्कल नाही. पोरग म्हणलं तुला एवढी अक्कल आहे तर कशाला पेंड्या चोरल्या. एकदा जर डाग लागला की त्याची साक्ष ग्राह्य धरल्या जात नाही. ऐका, पण मोठ्याची साक्ष ग्राह्य धरल्या जाते.
द्वारकेचा राणा पांडवा घरी, पण कोणामुळं? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, व्यासाचा मागोवा आहे. बघा एक फार गोड दृष्टांत ठेवतो, जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना लक्षात येईल, बाकीच्या नाही कळणार. एक पुरावा म्हणून देतो. एकदा भारत आणि ऑस्ट्रेलियाचा मॅच चालू होता. भारत ऑस्ट्रेलियाचा सामना चालू होता. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंह नावाचा एक गोलंदाज होता. का मराठीत सांगू? स्पिन बॉलर, हा स्पिनर. चला, स्पिनर होता हरभजन सिंग. समोर बॅटिंग करत होता, फलंदाजी करत होता. त्याचं नाव होतं अँड्र्यू सायमंड्स. माहित असेल तुम्हाला, त्याच्या होटाला कोड फुटलेला आहे. तो फलंदाजी करत होता, बॅटिंग करत होता. हरभजन सिंग आणि त्याचं सामन्यादरम्यान काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यांनी असा ब्लेम केला की हरभजन सिंगनं मला जातीवाचक शिवी दिली, असा त्यानं ICCच्या त्या ठिकाणी असा ब्लेम केला. आणि हरभजन सिंगवर आता बंदी येणार होती. पवेलियन मध्ये असणाऱ्या रिकी पॉन्टिंग म्हणतोय की मी स्वतः लिप्सिननं बघितलंय की हरभजन सिंगनं जातीवाचक शिवी दिली. सगळ्यांची साक्ष त्या ठिकाणी घेतली. पण असं म्हणतात मोठ्याची साक्ष किती महत्वाची आहे. क्रिकेटचा देव म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, त्या सचिन तेंडुलकरला विचारलं की खरं सांगा हरभजन सिंगनं त्याला जातीवाचक शिवी दिली का? त्यावेळेस सचिन तेंडुलकरनं प्रामाणिकपणे ICC समोर आपली बाजू मांडली की मी शेवटचा षटकार चालू होते, मॅच अंतिम ओव्हरमध्ये चालू होता, म्हणून मी सीमारेषेजवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होतो का काय म्हणते त्याला, फिल्डिंग करत होतो. मराठीत कळतं ना, फिल्डिंग करत होतो. आणि मला तर तिथून काही जाणवलं नाही, पण मी एवढं ठामपणे सांगू शकतो हरभजन सिंग माझ्या भारत देशाचा खेळाडू आहे. आणि माझ्या देशाची संस्कृती अशी आहे की आम्ही कुणाला सुद्धा कुणाच्या जाती वाजून द्वेषात्मक शिवी देणार नाही. ही आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती आम्ही अजन्म टिकवणार आहेत. हा एक मोलाचा सल्ला, एक मोलाचा संदेश हरभजन सिंगसाठी एवढा महत्त्वाचा ठरला की अनेक सामन्याची त्याच्यावर बंदी होणार होती, पण सचिन तेंडुलकरची साक्ष त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या गेली. असं म्हणतात मोठ्याची साक्ष ग्राह्य धरल्या जाते. म्हणून महाराज म्हणतात संताविना प्राप्ती नाही. हे सामान्याची साक्ष देत नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून येणे साधती साधन, तुटती भवाची बंधन. बैठे बैठे सावधान. वटेवरले नाही, वटेवरले तसेच बसा म्हणजे पडतान. आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. बघितला. अतिशय पवित्र वातावरणामध्ये आपला हा सप्ताह चालू आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताह एवढी मोठी परंपरा आपण 15 वर्ष झालं जपताय. अत्यंत खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक वेळास इथून जात असताना मी आपल्या सप्ताहाचं वैभव बघितलं, पण इथून जाताना बघत होतो कधीतरी आपल्याला ती संधी इथं मिळेल. यावर्षी मिळाली. आपलं खूप मी भगवंताचे धन्यवाद मानतो. 15 वर्षाचा आपला हा सप्ताह चालू आहे. आपण रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्षापर्यंत आपला कार्यक्रम खूप मोठा करावा. तसं तर शतकोत्तर करायचं, पण 25 वर्षापर्यंत आपण वाढवत जावं. 25व्या वर्षीच्या सप्ताहाला योगेश महाराज आजच मी तारीख लिहून घ्या, मी फुकट कीर्तन करील. लक्षात ठेवा. हा टाळ्या वाजू नका. हा तुम्हाला कळालंच नाही हो, तुम्हाला कळालंच नाही. तुमच्या एका कीर्तनासाठी देव मला अजून 8-10 वर्ष जिवंत ठेवणार आहे. हे काय कमी गोष्ट झाली का काय? हे लक्षात घ्यायला पाहिजे. कुठलंही काय मोठेपणासाठी नाही, परंतु फार गरजेचं आहे. आपला अखंड आपलं संस्कार, आपली संस्कृती टिकवणं आपल्यासाठी लाख मोलाचं आहे. कारण अनेक वाया जाणारी साधनं जगामध्ये उपलब्ध झाली, परंतु आपल्याला सन्मार्गाला नेणारं साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे. समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे. खास करून आमच्या माता माऊलीला धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळं हा परमार्थ टिकून आहे. कारण किती मोठ्या संख्येनं उपस्थितीत एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांच्यासाठी. वा, टीव्हीत एवढ्या चांगल्या मालिका असताना ह्या कीर्तनाला आल्या. माझा पुढचा प्रश्न आहे, आल्याच कशा? कारण बघा ना तुम्ही टीव्हीत. आणि काय झालंय, ह्या टीव्ही सिरियलनं आपल्या संस्कृतीचं मात्र केलं. बरं महाराज सांगा बरं, अशी कोणती मालिका आहे की जी आपण सगळं कुटुंब मिळून एकत्र बघू शकतो? नाही बघू शकत महाराज. अश्लीलता भरलेली आहे, बायाचाच कारभार चालू. जेवढी टिकली मोठी तेवढी बाई खतरनाक. काय मालिका चालू हो ना, काय म्हणजे हेच, याच्यापेक्षा काही नाही. ऐका आई, टीव्ही बघू नका या मताचं मी नाही. कारण डोळे वटरून मला पाळलेत, याला कशाला आणले. ऐका, टीव्ही तुमच्या घरी आहेत, टीव्ही आमच्या घरी आहेत.
अहो तुमच्यापेक्षा मोठ्याले टीव्ही आमच्या घरी आहेत. कशामुळं? घरच्या पैशाने घ्यायच्या नाही ना. पण टीव्ही कोणाच्याही घरी असू द्या, परिणाम सारखा आहे. आमच्या घरी एकदा 2-4 वारकरी जेवायला आले. वारकरी जेवू लागले आणि महाराजीनं आम्हाला वाढू लागली. महाराजीन म्हणजे मी बायको वाढू लागली आम्हाला आणि बघू लागली मालिका. तिला वाटलं बघता बघता वाढेल आणि मला वाटलं वाढता वाढता बघल. सारखंच आहे का? यायला कीर्तन झालं भेटा मला. विठाला नको तू महत्वाचं रेंज तुझ्यामुळं तर इकडे लक्ष द्या. मला वाटलं ती बघता बघता वाढता वाढता बघेल, तिला वाटलं बघता बघता वाढेल. दोन्ही सारखं असेल तरी सारखं नाही. ऐका, तिला वाटलं आडूटाई झाल्यावर वाढेल आणि मला वाटलं आमचं खाणं झाल्यावर मग बघल. बघता बघता वाढता 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 बघता बघता वाढता तीन माय गिलासात चपाती वाढली. बाजूचे महाराज एकमेकाकडे बघायला लागले. म्हणले ही काय भानगड आहे? म्हणलं भानगड बिनगड काय नाही, मला चावत नाही म्हणून भिजून खातो आता म्हणून काय. मग काय अवघड झालंय बघा. कोणाच्याही घरी असू द्या, परिणाम सारखा असतो. म्हणून या गोष्टी आपण जपणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीचं मात्र झालं दादा. अरे आपल्या परंपरा एवढ्या गोड आहेत. आपल्या आणि काहीच वेगळं करायची गरज नाही. आपल्या वाडवडिलांनी ज्या परंपरा चालवत आणल्यात त्या फक्त आपल्याला जपायच्यात. त्याच्यातून विज्ञानाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल. एवढ्या परंपरा आपल्या गोड आहेत. त्या परंपरा आपण टिकवणं फार गरजेचं आहे. ते आपण जोपासणं गरजेचं आहे. एक दिवस अशी वेळ येईल दादा की त्यावेळेस जगाला तारणारा, जर जगाच्या पाठीवर जर एकच पंथ आणि संप्रदाय कोणता असेल तर तो माझा वारकरी संप्रदाय असेल. ही गोष्ट लक्षात. खरं अनेक संप्रदायांनी त्यांची लायकी सोडून ते बाजूला जायला लागली, भरकटायला लागली. त्यांनी आता त्यांची लायकी सोडून दिलेली आहे. पण आपल्या संप्रदायाची आपण लायकी ठेवणं आपले गरजेचं आहे. तुम्ही आम्ही काही, माझं तर म्हणणं आहे, बरेच जण म्हणतात आम्ही वारकरी संप्रदाय बाहेर जगात नेऊ. तू फक्त माती करू नको संप्रदायाची. संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायनी लय मोठा केलाय. हा, तुम्ही शहाणपणाच करायचा नाही. काही काही रडू रडू सांगतात, रडू रडू काय कीर्तनात रडतात. लोक रडले हो, आणि जाताना त्यानं ते जे यजमान आहे का त्यो रडीला का 300 कमी भरले म्हणून. तुम्हाला सांगू का, जे महाराज बेजार करीन का. माझी तर विनंती, एक सप्ताह असा करा तुम्ही सातवणकर, असा करा एक सप्ताह. जेवढे महाराष्ट्रातले टॉपचे कीर्तनकार मोठे 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 म्हणजे गाथापाठ असणार आहे का. हा, तुम्ही त्याला थोडं मोठं म्हणता. ज्याचं पाकिट टप्पू आहे तो मोठा महाराज. सगळ्याच्या तारखा घ्या, सगळ्याच्या 25,000 35 देतो म्हण. पण हीच आणि इथं आल्यावर 5-5 हजार भरा. अख्ख्या गावाला हाणायला ते सनी देवले का. नाही माझी पहिली घ्या. मला तुम्ही सगळे तितके देता तर निदान त्या यादीत नाव तर लागत ना. अरे खरं सांगतो मी, जोपर्यंत लोक हुशार होणार. आणि एक बोलतो, माझं तर छाती ठोकपणे सांगणं असतं, लय पैसे घेणाऱ्याला लोक मोठे महाराज म्हणतात. आणि म्हणून पैसे जास्त घेणार. आणि किती लोक पैसे घेतात माहित आहे? 51वा कीर्तनकार लय मोठं पाकिट घेणारा दाखवा मला नाव, यादीमध्ये लिहून दाखवा. 50च आहेत. 50 लोक म्हणजे पूर्ण संप्रदाय नाही बरं. हे 50 आहेत. पण आपलं झालंय काय, आपल्याला तोच पाहिजे. कशाला? येडा वाकडा नाचला म्हणजे एकदम नंबर 1 कीर्तन होतं. हा त्याच्या मागचा भाव आहे. कीर्तन हे हसण्यासाठी नसतं, तर संसाराचा हसू होऊ नये म्हणून असतं. पण महाराजांनी नाही हसिले की त्याच्यावर फुली हाणते तारीख कट. आता नाही हसून का लेकर बाळ उपाशी ठेवावं का. मग ट्रॅक्टर घ्यावं लागतात. काय सांगत जाऊ दे. विठाला म्हणून ही परंपरा तर आणि आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. आपल्या संप्रदायाने जे दिलेले पण वेगळ्या मार्गाने जायची गरज नाही.
तेनेची पंते चालू जाता मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते मार्ग दाखवलाय संतांनी तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कुठे काही अडचण येणार नाही. आपण त्या मार्गाने चालावं. आपण या संप्रदायाचे आपल्या धर्माचं महत्व आपण टिकवावं. देव देश आणि धर्मासाठी आपण सजग राहिलं पाहिजे. अरे आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे जगाच्या पाठीवर. सगळ्या लोकांना 18 पगड जातीला एकत्र घेऊन कोणाचाही द्वेष मत्सर न करता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढवली. अरे सगळ्यांना एकत्र घेतलं. माझ्या राजाने धर्म आणि नीती या दोन्ही एकत्र कशा नांदतील याचा विचार केला. आता आपण या सगळ्याला छेद दिलाय. आपल्या धर्माबद्दल आपल्याला स्वाभिमान नाही बरं, अजिबात नाही. 90% पोरायला मंदिराचं तोंड कुणीकडे याचा मेळ नाही. पण मला स्वाभिमान वाटतो की सातोना नगरी मधला तरुण बांधव माझा जागरूक आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला खरंच गावामध्ये आलं ना की वाटत आहे तरुणाई असली पाहिजे. मंदिराचं शिखर सुद्धा किती भव्य दिव्य केलंय. असंच असलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातली मंदिरं बघा तुम्ही किती चांगली असतात. पश्चिम महाराष्ट्रातली मंदिरं इतकी चांगली असतात याच्यावरून कळतं की गाव किती चांगलं असेल. तसं आपल्या इथं सातोना नगरीमध्ये एवढं हनुमंतरायचं मंदिर एवढं पवित्र आणि एवढं चांगलं झालंय ना. खरं सांगू पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हनुमंतरायच्या मंदिराला एक एक ईट ज्यानं लावली ना माझा जगाचा मालक त्याच्या संसारात काहीच कमी पडू देणार नाही. सगळं काही देईल. फक्त आजमावून बघा, अनुभव घेऊन बघा. एक पाऊल जगाच्या मालकाकडे चला 99 पाऊल येत असतो. आपण आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही अपेक्षा आहेत त्या संताकडे ठेवा. संत ते आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधन तुटती. तुमच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण करण्याची ताकद संतामध्ये. कोणतीही इच्छा ठेवा, फक्त इच्छा ही सदिच्छा असली पाहिजे. लक्षात येतं माझं बोल. सदिच्छा असेल तर ती पूर्ण करतात. ते आपण सगळेजण त्या ठिकाणी आपली सगळ्यांची इच्छा पूर्ण हो एवढी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, या कार्यक्रमामध्ये येण्याचा योग आला त्याबद्दल मी खरंच स्वतःला नशिबान समजतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आपल्या गावातलेच खरं तर मला तुमचं सप्ताहात नाव बघितलं योगेश महाराज बरं वाटलं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं गावातला महाराज गावात जमत नाही. पण खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही, कारण तेवढं चांगलं राहावं बी लागतं. एक जण म्हणला मै गावात तारीख घेतच नाहीत. मी गावातल्याला म्हणलं काऊन घेत नाहीत. ते म्हणे सप्ताह दिसलं की ते वाकडं तोंड करतं कशाला घेते. लक्षात येतं का माझं बोल. अरे एक बघा आपण समन्वय साधला पाहिजे. मी एक बोलू तुम्हाला खोटं वाटत असेल माझ्या गावामध्ये येऊन बघा 2 सप्ताह होतात माझ्या गावाकडे 2 पार्टीचे. एक खाल्लाकड एक वरलाकड. आमची तर ते राजकारण माहित नाही पण 2 पार्टिशन आहेत पहिल्या काळातून खाल्लाकड आणि वरलाकड. दोन्हीकडे 2 सप्ताह होते. पण एवढं स्वाभिमानानं सांगतो की दोन्ही सप्ताहामध्ये पहिली तारीख मै घेतल्याशिवाय दुसऱ्याची घेत नाही. स्वाभिमान आहे बरं मला. का माझ्या गावात जर माझी किंमत करत असेल तर जग किंमत. घरात बायकोच मान ठेवून मला जग मानते. बायकोच्या हाकेरीनं तो केला आम्ही गेलो कायला शहाणपणा करू. हा त्याच्या मागचा विषय आहे. परंतु जाऊ द्या. आपले योगेश महाराजांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. आमचे पवन महाराज सुद्धा युवा कीर्तनकार आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. महाराजांनी 2 हाताने मृदंग वाजवला महाराजाला द्यावे तितके धन्यवाद. 3 शब्द झोपले का शिवाजीराव नीट राहा म्हणजे तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. 2-3 शिवाजीराव म्हणजे तालात नाचू का ना नाचू पण नाचते तेवढं पक्क आहे. हा खरंच ते म्हणजे हो कधीच ठेका तालाव येणार नाही पण नाचणार एवढं मात्र माणूस नंबर 1. का चला विषय नाही. त्यांना द्यावे तितके धन्यवाद. आणि सोबदार सुद्धा 3 आहेत त्यांना धन्यवाद. इनेकरी दादाला द्यावे तितके धन्यवाद. एकदा साऊंड सिस्टीमसाठी एकदा दाजीसाठी जोरदार त्यांना द्यावे तितके धन्यवाद. दोन्ही यूट्यूब चॅनलवाल्याला द्या. आमची लवकरच ते म्हणजे आमची वार्ता लवकरच महाराष्ट्रभर पोहोचवतील त्याबद्दल तुम्हाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. धर्ममंडपातून ज्यांनी कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत. बुंदी करता करता जैन ऐकलं त्याला साष्टांग दंडवत. आणि जैन घरून पडड्या ऐकलं त्याला घालील लोटांगण करतो. तुम्ही म्हणता त्याला घालील लोटांगण काऊन कारण तुमच्यापेक्षा भारी त्यानं ऐकलं. तुम्ही तरी साधं ऐकलं त्यानं चाळून ऐकलं. चाळून नाही कळालं रग पांघरून म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. झालेली सेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली.